आज 2024 निवडणुकांचा 5व्या टप्प्याचा रणधुमाळीचा शेवटचा दिवस असून मालेगावमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होते। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने मुख्यमंत्री योगींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावरती इथं तयारी करण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि मोठी जय्यत सभाची तयारी करून देखील मोठा टेंट उभारण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहे। महाराष्ट्रातील ही मोठी सभा योगींची मानली जाते। त्या पार्श्वभूमीवरती योगींच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या पोलीस बंदोबस्त आणि चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। डॉग स्क्वॉड पासून तर बॉम्ब शोधक पथकपर्यंत सगळ्या गोष्टी इथं तैनात करण्यात आल्या आहेत आणि भाजपाच्या उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मोठी सभा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती हजारो या ठिकाणी मतदार इथं योगींची सभा ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती खुर्च्यांची देखील या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली आणि ज्या पद्धतीने मालेगावमध्ये योगींची सभा होते जवळपास पहिल्यांदाच ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि योगींच्या सभेला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत आणि हजारोंच्या संख्येमध्ये इथं योगींच्या ऐकण्यासाठी येणार आहेत आणि त्या पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येणार असून त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो स्टेज देखील मोठ्या पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे। खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली, आसन व्यवस्था तयारी करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती या सभेच्या माध्यमातून योगी काय संवाद साधणार आणि योगींच्या बोलण्याने काय मतदारांवरती परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीने योगींच्या या प्रचार सभेला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मनोज शेवाळे, टीव्ही9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।